रसिक हो नमस्कार. स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे विशेष मालिका संचित अहमदनगरचं. आज आपण ऐकणार आहोत कवी मनाच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सुधा कांकरिया यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला आहे भूषण देशमुख यांनी. नमस्कार नगरकर, मी आहे भूषण देशमुख आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपण गेली काही आठवडे अहमदनगरच्या वैभवात, अहमदनगरच्या विकासात ज्यांनी भर घातली अशा अनेक मान्यवरांशी संवाद साधतो आहोत. आणि आज माझ्या पाहुण्या आहेत अहमदनगरमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, चिंतनशील कवयित्री, मनस्वी कलावंत, निसर्गप्रेम जपण्याबरोबर शेकडो स्त्री भ्रूण हत्या टाळायला मदत करणाऱ्या, मुलींना त्यांच्या आयुष्यामध्ये मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या आणि या सगळ्यांबरोबर एक उत्तम माणूस म्हणून ज्यांनी खूप मोठं योगदान नगरचं नाव मोठं करण्यासाठी दिलेलं आहे, अशा डॉक्टर सौभाग्यवती सुधाताई प्रकाश कांकरिया. सुधाताई, तुमचं स्वागत आहे रेडिओ नगरच्या या संचित अहमदनगरचं मालिकेमध्ये. मी गेली 30 वर्ष तुमचं काम बघतो आहे, जास्त झाली असतील, आणि सातत्यपूर्ण काम करणं आणि एवढी व्यवधानं असताना या सगळ्या गोष्टी जमणं खरं तर फार मोठी अवघड गोष्ट आहे. आणि तुम्ही तर हे एकही दिवस मला असं वाटतं की कुठेही सुट्टी न घेता हे सगळं काम करता आहात. 24 तास तुम्हाला कमी पडत असतील आणि या सगळ्यांची पावती म्हणून तुम्हाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते तुमचं कौतुक झालेलं आहे. या सगळ्या वाटचालीसाठी तर तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेतच. पण आज मी या गप्पांमध्ये तुमच्या या सगळ्या कामांमागची प्रेरणा कुठेतरी आपण मागे वळून बघताना आपल्याला जाणवतं की इथून आपली सुरुवात झालेली आहे. आणि तुम्ही भाग्यवान अशासाठी आहात की एका पत्रकाराच्या कुटुंबामध्ये तुमचा जन्म झाला. नागनाथजी फटाले हे तुमचे वडील, खूप मोठे पत्रकार. त्यांचं नाव औरंगाबादमध्ये, आता छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलं जातं. आणि कदाचित तुमच्या या सगळ्या सामाजिक कार्याची, साहित्यसेवेची, कलेच्या वाटचालीतील एक कुठंतरी बीज लहानपणी पडलं होतं का? वडिलांकडून, आईकडून हे संस्कार मिळाले हे तर नक्कीच आहे, पण काही आठवणी सांगाल तेव्हाच्या? नगरच्या मातीतून अनेक आपल्याला माहिती आहे हिरे जन्माला आलेले आहेत, हिरे निर्माण झालेले आहेत आणि सगळ्या जगभर त्यांचं नाव झालेलं आहे. त्यामुळे मला नक्कीच खूप आनंद होतोय की मी नगरकर आहे. मी भूषणभाईंचं अभिनंदन करेल की त्यांनी सुंदर अशी ही मालिका चालू केलेली आहे संचित नगरकरांचं. आणि खरोखरच हे संचित आहे की जे काही कधी संपणार नाही आहे. इथून पुढच्या काळातही पुढच्या पिढीला ते प्रेरणा देत राहणार आहे. आदरणीय भूषणभाईंनी जो प्रश्न मला विचारला की लहानपणी काही बीज पडलं होतं का, नक्कीच मला सांगायला आवडेल की अगदी लहानपणी म्हणजे अगदी मला असं ठामपणे आता नाही म्हणता येणार, पण मला अशी जाणीव आहे की आईच्या पोटात जेव्हा मी होते म्हणजे गर्भावस्थेत, तेव्हा आईचं जेव्हा लग्न झालं तेव्हा आई 7वी शिकलेली होती आणि त्यानंतर वडिलांनी आईला प्रोत्साहन दिलं. मग आईने 8वी 9वी 10वी केली आणि जेव्हा 10वीचं अभ्यास आई करत होती तेव्हा मी आईच्या पोटामध्ये होते. आणि त्यावेळेस आई सर्व्हिस पण करायची, एकीकडे सर्व्हिस पण करायची, एकीकडे अभ्यास पण करायची. आणि या दोन्ही याच्यामध्ये म्हणजे आईवर इतकी मोठी जबाबदारी होती सगळ्याची, म्हणजे सासर पण सांभाळायचा, अभ्यास पण सांभाळायचा. आणि तेव्हाचं जीवन हे एवढं काही सहज जीवन नव्हतं, कष्टाचं जीवन होतं. उन्हामध्ये वाऱ्यामध्ये सर्व्हिसला जायचं वगैरे. आणि ते मी गर्भात बसून सगळं ऐकत होते, सगळं अनुभव घेत होते. आणि तेव्हाच कुठेतरी बहुतेक मला असं वाटतं, तर त्या काळच्या आठवणी मी तरी कसं सांगणार, पण त्या काळात मला असं वाटलं की मी आई जे करते आहे त्याला पूरक असं काहीतरी केलं पाहिजे. वडील जे झटत आहे त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि जसा माझा जन्म झाला नंतर मग आईचं शिक्षण पुढे चालू राहिलं. आईने 11वी केली, 12वी केली आणि MA पर्यंत आईची म्हणजे गेली आणि आई पूर्ण MA सुद्धा झाली. म्हणजे याच्यामध्ये आईचा कष्टाळूपणा आहे. आईने केलेलं सातत्याने
अभ्यास पूर्ण म्हणजे हे सगळ्या गोष्टी म्हणजे बाहेरच्या युनिव्हर्सिटीतून आईने म्हणजे घरी बसून अभ्यास करून एक्झाम्स दिलेल्या आहेत आणि वडिलांनी त्या काळामध्ये स्त्री शिक्षणाला दिलेलं प्रोत्साहन आहे की आपल्या पत्नीचं अभ्यास म्हणजे पुढचं शिक्षण झालं पाहिजे म्हणून थेट MA पर्यंत आई पूर्णतः शिकली आणि हे दोघांचं जे आई वडिलांचं माझं योगदान आहे तर त्यामुळे आम्ही भावंड म्हणजे घडत गेलो. मला आठवतं की आमच्या घरी अशी पद्धत आहे की लवकर झोपायचं लवकर उठायचं. आम्ही कधीही 5 नंतर कधी झोपलो नाही. 5च्या आधीच आमचं सगळ्यांचं उठणं व्हायचं. मग आपण स्वतःचं सगळं आवरायचं अंथरूण पांघरूण वगैरे वगैरे सगळ्या आईला मदत करायची आणि रात्री शाळेतून आल्यानंतर आवरावरी झाल्यानंतर मग आई आम्हाला काही चांगल्या गोष्टी सांगायची. त्या म्हणजे मग त्यात रामायण महाभारतच्या त्याचे अर्थपूर्ण त्यामागचे सगळे संस्कार किस्से आम्हाला ती समजून सांगायची आणि अनेक प्रसंग असे यायचे त्या गोष्टीतून की कधी म्हणजे रडण्याचा प्रसंग असायचा तर आम्ही सगळे भावंड एकदम ते सगळं ऐकून रडायचो सामूहिक आणि कधी हसण्याचा म्हणजे सगळे आनंदी पण व्हायचं. कधी म्हणजे असे तसे प्रसंग म्हणजे कथेमधून आपल्या शास्त्रामधून आपल्या पूरक कहाणीमधून बोधकथांमधून असा पायंडाच होता की रोज एखादी कथा आई सांगायची आम्ही ऐकायचो आणि ते ऐकतानाच त्याचा बोध घेत आम्ही झोपलं जायचं. हे साहित्य प्रेम हे जे तुमचं आहे ते मला वाटतं त्या सगळ्या तेव्हाच्या कहाण्यांमध्ये गोष्टींमध्ये तुम्ही शाळेमध्ये मला वाटतं औरंगाबाद तेव्हा औरंगाबादच नाव शारदा मंदिर कन्या प्रशाला. बरं तेव्हाचे शिक्षक पण तुम्हाला आठवत असतील त्यांचे संस्कार किंवा एखादा प्रसंग शाळेमध्ये तुमच्या या सगळ्या सामाजिक सेवेची सुरुवात कुठून तरी मला वाटतं छोट्या प्रसंगात झालेली असणार. नक्कीच म्हणजे मी अगदी 5वी 6वी काहीतरी असेल तर तेव्हा सहजच म्हणजे असं मी एका तळ्याच्या काठी बदक पाहिला होता आणि मी बसल्या बसल्या ती अशी कविता म्हणजे अशी ती कविता झाली आपोआप ठेवली होती टेबलावर आणि वडील प्रेसमध्ये होते त्यांचे मित्र त्याच याच्यातले होते तर त्यांच्या एका मित्राने ती सहज अशी कविता टेबलावरची वाचली त्यामुळे अरे इतक्या छोट्या सुधानी केलेली आहे का अरे बा फारच छान आहे आणि आपल्याकडे आता एक पुरवणी निघतीये आणि तशी कविता आपल्याला हवी पण आहे. मग वडिलांची परवानगी घेऊन त्यांनी ती त्या काळामध्ये म्हणजे मी अजून बालवयातच होते ती छापून पण आली होती पहिलीच कविता प्रकाशित झाली. हो ना ती आणि तिथून मग साहित्याचा कदाचित जन्म झालेला असेल आणि म्हणजे शिक्षकांचा पण खूप चांगला रोल होता. माझी आई ग्रंथपाल होती त्यामुळे अनेक पुस्तकं घरी वाचायला द्यायची कुठली वाचली पाहिजे कशी वगैरे आणि त्यानंतर आमच्या ज्या शिक्षिका होत्या म्हणजे त्या काळचे जे गुरुजन वर्ग होते म्हणजे शिक्षक म्हणण्यापेक्षा मला गुरुच म्हणावं असं वाटेल की ते फक्त शिकवण्यापुरते नव्हते तर त्याने प्रेम करणं संस्कार करणं येता जाता विचारणं नंतर काही आजारी असेल आपण ॲब्सेंट असू तर ती घरी फोन करून विचारपूस करणं वगैरे वगैरे. त्यातलं मला एक आठवतं की आमच्या शाळेमध्ये अशी एक प्रथा होती. आमच्या PTच्या मॅडम होत्या भागवत मॅडम आणि त्यांनी अशी एक शिस्त निर्माण केली होती की सुट्टीच्या काळामध्ये म्हणजे मधली सुट्टी आहे डबा खाण्याची आणि त्यावेळेस ते एक शिट्टी वाजवणार आणि ती शिट्टी वाजवल्यानंतर सगळ्यांनी स्तब्ध राहायचं जसं आपण स्टॅच्यू राहतो त्याप्रमाणे. तर ती एक शिस्त म्हणून त्यांनी त्यात इन्क्लूड केलं होतं आणि ती शिस्त मला ती इतकी आवडायची की शिट्टी वाजली की सगळ्यांनी जसं आहे तसे स्टॅच्यू उभं राहायचं. नंतर आमच्या शाळेमध्ये होते की 2 वेण्या घातल्या पाहिजेत त्या दोन्ही वरती बांधल्या पाहिजेत आणि त्याला रिबीन बांधली पाहिजे. एकदा मला आठवतं की मी जाताना म्हणजे सकाळीची शाळा होती म्हणजे आणि घरातून आम्ही निघायचं घर शाळेपासून लांब होतं आणि अगदी अंधारल्यापासून आम्हाला पायी जात शाळेत जावं लागायचं. तर तेव्हा आम्ही 2 वेण्या घातल्या वरती पण बांधल्या पण काही 1-2 तासानंतर ती ढिली झाली वेणी आणि एक ती खाली सुटली पण बाईंचं लक्ष होतं अरे वर नाही बांधली. प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष असायचं पूर्वीच्या गुरुजनांचं आणि मला वाटतं जसं आपण घरामध्ये घडतो तसं शाळेमध्येही आपली घडण सुरू असते. शिस्त संस्कार डेडिकेशन या सगळ्या गोष्टी प्रिन्सिपल व्हॅल्यूज आपल्याला शाळेतून मिळायच्या आणि शाळा ही अशी आपलीशी शाळा वाटते. 1-2 वेळेस शाळांनी मला बोलवलं पण होतं कार्यक्रमाला मी गेले पण होते तर तिथलं ते मला झाड आठवलं की तिथे मी डबा खात होते. तिथलं मला लायब्ररी आठवली की तिथे मी अभ्यास करत होते. तिथले माझ्या सगळ्या मैत्रिणी आठवल्या की आम्ही तिथे ग्राउंडवर कशा खेळत होतो वगैरे असं. मग तेव्हा तो गाईडचा विषय असायचा. आता NCC आणि NSS आहे त्यावेळेस गाईड होता स्काउट गाईड
स्काउट गाईड होता. मग तशी आम्ही मुली कशा एकत्र घरोघरी जायचो आणि मग त्यांना विचारायचं की आम्ही तुम्हाला काही मदत करू शकू का. मग त्यांची काही छोटी छोटी कामं आम्ही करून द्यायचो आणि त्यातून एक समाजसेवेचा जो संस्कार आपण खरी सुरुवात असते आपल्याला. तेव्हा लक्षात येत नाही की आपण पुढे काय करणार. बरोबर. पण तुम्ही ठरवलं होतं डॉक्टर व्हायचं पुढे? नाही, असं मी काही ठरवलं नव्हतं. परंतु काय झालं की 12वीच्या वर्षी मी अभ्यास करत होते आणि त्यावेळेस माझी एक मैत्रीण होती आणि आमचं घर आणि शाळा खूप लांब. आम्ही दोघी सायकलीवरून मग घरापासून शाळेत जात होतो. असंच म्हणजे पहाटे पहाटे आम्ही निघालो आणि तिचा पाय सायकलीमध्ये गेला, म्हणजे अडकला आणि ती पडली आणि मग ते सगळं सुरू झालं पुढचं. पण तेव्हा जवळपास कुणी डॉक्टर वगैरे आम्हाला पटकन मिळालं नाही आणि तिच्या पायातून बरंच रक्त गेलं. पण तेव्हा मला असं वाटलं की नाही, आपण डॉक्टर झालं पाहिजे आणि आपण जर आज डॉक्टर असतो तर काहीतरी तिला आपण करू शकलो असतो. तर तिथं एक वाटलं मला आणि तिथून मग मी म्हटलं की नाही, आता 12वीचं वर्ष आहे आपलं, जरा नीट अभ्यास करूया आणि मग चान्स घेऊया. आणि खरोखरच चांगले मार्क्स मिळाले. आणि पत्रकार व्हायचं वगैरे, वडील पत्रकार असल्यामुळे ते आकर्षण नव्हतं? नाही, ते कधीच नाही वाटलं की मी पत्रकार व्हावं, असं मला कधीच वाटलं नाही. आणि डॉक्टर प्रकाश कांगरेंची भेट कधी झाली पहिली? अंबेजोगाई मेडिकल कॉलेजचे आम्ही दोघं स्टुडंट आहोत. तर ते फर्स्ट इयरला होते, तेव्हा मी थर्ड इयरला होते. आणि जेव्हा माझा पहिला दिवस होता तेव्हा मी 12वी झाल्यानंतरच आम्ही म्हणजे त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. आणि पहिल्या दिवशीच डॉक्टर साहेबांनी त्यांच्या मित्रासोबत ते आले आणि माहित नाही की अशा सगळेजण इंट्रोडक्शन होत होतं. तर तेव्हा अचानक ते मला म्हणाले की सुद्धा मला तुझ्याशी लग्न करायचंय. थेटच, म्हणजे अजून तर परिचय पण नाही आणि अजून तर मला माहित पण नाही. आणि त्या काळामध्ये ते लग्न हा काय विषय असतो, त्या बालवयात तर काहीच, म्हणजे अशी धारणा होती की आपण पूर्ण आपलं एज्युकेशन झाल्यानंतर मग आई वडील ठरवतील, पाहतील आणि मग ते काहीतरी लग्न असेल. पण हा शब्द मी ऐकला आणि असं सगळं मग मला काहीच समजलं नाही. मी पळून गेले. म्हणजे मग त्यानंतर मग त्यांनी बरोबर पाठपुरावा केला आणि तो पाठपुरावा पण त्यांनी असं केला की त्यांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं की मला हिच्याशी लग्न करायचं आहे. आणि मग त्यांनी एक आयडिया केली की म्हणजे सगळ्या माझ्या मैत्रिणीसोबत राहून त्यांनी माझ्या हँडरायटिंगचा अभ्यास केला वगैरे आणि माझ्या हँडरायटिंगमध्ये माझ्या वडिलांना पत्र लिहिलं की जे काही मी लिहिते असं, म्हणजे माझ्या भावना. ऍक्च्युली तोपर्यंत त्यांचं माझी एक सुद्धा भेट झालेली नाहीये. मी त्यांना अजिबात काही म्हणजे भेटू दिलेलं नाहीये. तरी पण त्यांनी ते पत्र लिहिलं. मग वडिलांनी वाचलं. ते म्हणले असं तरी सुद्धा लिहू शकणार नाहीये आणि पण अक्षर तर मिळतं जुळतं आहे. मग ते आले. मग मला न भेटते आधी कॉलेजची माहिती घेतली आणि तेव्हा आमचे डीन डावळे होते, डावळे सर होते आणि डावळे सरांची आणि वडिलांची माहिती होती, म्हणजे भेट झालेली होती, आधी परिचय होता. मग त्यांना भेटले, डीन साहेबांना भेटले. मग ते म्हणले की अरे मी दोघांना पण ओळखतो, हे फर्स्ट इयर स्टुडंट आहे, थर्ड इयर स्टुडंट आहे वगैरे वगैरे. मग ते म्हटले नाही ठीक आहे, मी त्याला बोलवतो. मग ते यांना बोलवून घेतलं. मग त्यांच्याशी बोलले वगैरे. डीन सरांनी सांगितलं मुलगा चांगला आहे वगैरे असं. ते म्हणले ठीक आहे. मग ते मला भेटले. ते म्हणले की तू हे पत्र लिहिलंस का? म्हटलं नाही, मी नाही लिहिलं हे पत्र. पण कॉलेज नवीन होतं, छोटंसंच होतं, त्यामुळे मग ते ही गोष्ट सगळ्या कॉलेजच्या बाकी त्यांच्या मित्रांना माहिती होती. मग हे आता ही गोष्ट झाली. मग त्यानंतर मग त्यांनी पुढची स्टेप घेतली की त्यांच्या काकू तिथे राहायच्या अंबेजोगाईला. ते काकूंना एकदा घेऊन आले आणि त्यांनी असं लांबून दाखवलं कॅन्टीन मधून की ही मुलगी ना, हिच्याशी मला लग्न करायचंय. मग काकू येऊन मला भेटले. आता ते काकू मला माहित नव्हते ते त्यांच्या काकू आहेत म्हणून. मग त्या भेटल्या, मी पण भेटले. म्हणजे आता जसं कोणी भेटतं तसं भेटलो. मग आमच्या गप्पा झाला. नंतर त्यांनी जाताना सांगितलं की मग हे जे आहेत ना ते माझे हे लागतात म्हणून. आणि असं झाल्यानंतर मग त्यांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं. मग त्यांचे वडील माझ्या वडिलांना भेटले. मग दोघांची भेट झाली. मग दोघांनी ठरवलं की काही नाही, चांगलंय बा. तुमच्या दोघांच्या भेटी आधी या सगळ्या भेटीगाठी होत होत्या. त्यांनी ठरवलं की चांगले वय, दोघं छान आहेत एकमेकांपूर, असं त्यांनी शिक्कामोर्तब करून टाकलं. मग ते मला म्हणले की बघ आता तर सगळं झालेलं आहे, आता तर काय भेटायला हरकत नाही. शिक्षण पूर्ण झाल्यावर मग लग्न? शिक्षण पूर्ण झालं म्हणजे ते पोस्ट ग्रॅज्युएशनला त्यांनी ऍडमिशन घेतली होती. माझं MBBS पूर्ण झालं होतं. माझं व्हायचं होतं पुढचं. पण त्याच्या आधी आमच्या आदरणीय सासरे जे आमचे कन्यालाजी कांकरे आहेत त्यांची 61 होती आणि म्हणून मग त्या 61च्या कार्यक्रमामध्ये आमची एंगेजमेंट झाली. आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांनी आमचं लग्न झालं. असं म्हणजे तुमचे सासरे पण शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अनेक वर्ष कोर्ट रिसिव्हर होते. कोर्ट रिसिव्हर म्हणून ते न्यायाधीश होते
प्रमुख न्यायाधीश म्हणून अनेक जिल्ह्यामध्ये त्यांनी भूमिका बजावली आणि ते इतके सालस आणि इतके चांगल्या स्वभावाचे होते की त्यांना सासरे म्हणणे हे सुद्धा म्हणजे टायटल चुकत नाही, वडिलांपेक्षा आईसारखे ते होते, म्हणजे आईची माया त्यांच्याकडे होती. आणि कधीच त्यांनी मला म्हणजे असं सून म्हणून कधीच पाहिलं नाही, मुलगी या नात्यानेच आपुलकीने चौकशी करणं वगैरे वगैरे. त्यांनी पण खूप चांगले संस्कार लग्नानंतर केले. म्हणजे ॲक्च्युली आमचं माहेर म्हणजे आम्ही महाराष्ट्रीयन आणि सासर सगळं राजस्थानी, त्यामुळे भाषा बदल, पेहराव बदल, विचार बदल, संस्कार बदल, रीतिरिवाजमध्ये चेंज, हे सगळं ड्रास्टिक चेंज होतं. आणि मला सगळं हे ठरल्यानंतर माझी आईला काळजी होती की बाबा हे कसं काय होईल आता पुढे जाऊन, की हिला जमेल का हे सगळं, काय घुंगट घेणं वगैरे 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 हे. त्यामुळे आईला माझ्या नेहमीच काळजी वाटत आली होती. तर आई मला म्हणाली की पहा बाबा सुद्धा तू म्हणजे विचार कर, म्हणजे मला तरी इथे तुझी काळजी वाटते म्हणून. तर आईने पटकन होकार दिलाच नव्हता. आणि परंतु आमच्या सासरच्या मंडळींनी, म्हणजे आमचे सासरे आहेत की आमच्या सासूबाई स्वातंत्र्य सैनिका होत्या आणि त्यांनी 9 महिने कारावास भोगला होता आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये. आणि त्यामुळे मग त्यांना थोडंसं पॅरालिसिसचा अटॅक आलेला होता आणि त्यामुळे त्या बाकी काही करू शकत नव्हत्या. तर आईची आणि वडिलांची दोन्ही भूमिका आमचे सासरेंनी यांनीच केली. त्यांची मोठी मुलगी म्हणजे आमच्या ताई, त्यांनी पण खूप चांगले संस्कार, म्हणजे ह्या सगळ्या नवीन ज्या गोष्टी आहेत, रीतिरिवाज वगैरे, याची चांगली ओळख मला करून दिली. त्यामुळे इकडच्या सगळे संस्कार आणि इकडचे सगळे संस्कार दोघांचा बॅलन्स बरोबर झाला. चांगला झाला, कुठे काही अडचण आली नाही. म्हणजे आता कसं आहे की कांदा लसूण खायचा नाही हा एक संस्कार आहे, मौन पाळायचा हा एक संस्कार आहे, नंतर रात्री भोजन करायचं नाही हा एक संस्कार आहे, खोटं बोलायचं नाही हा एक संस्कार आहे, थोडा मोठ्यांचा आदर ठेवणं, त्यांच्या पाया पडणं हा एक संस्कार आहे. तर हे संस्कार ॲक्च्युली माझ्या माहेरी पण असेच संस्कार होते, सासरी पण असेच संस्कार. म्हणजे हे जरी रीतिरिवाज वेगवेगळे असले, म्हणजे हा सण वेगळ्या पद्धतीने करायचा, हा सण वेगळ्या पद्धतीने करायचा, पण हे जे काही संस्कार एक जैनिझम म्हणून पाळले जातात ते मी लहानपणापासूनच योगायोगाने पाळत आले होते. आमच्या माहेरी सुद्धा माझे भाऊ सुद्धा कांदा लसूण खात नाहीयेत आणि आमच्याकडे लवकर उठणं, लवकर झोपणं आणि संध्याकाळचं जेवण आम्ही 6-6:30लाच करायचो, त्यामुळे सूर्यास्ताच्या आधी आपोआपच व्हायचं. म्हणजे हे सगळे संस्कार जे सासरी मला एक जैनिझमच्या माध्यमातून मिळणार होते ते मला लहानपणी आपोआपच आमच्या जीवन पद्धतीतून मिळालेले होते आणि त्याचं सातत्य मी आयुष्यभर ठेवलं. म्हणजे आपण जर बाकी कम्पॅरेटिव्हली, म्हणजे अनेक लोक म्हणतात की बाकी जे जैन आहेत ते सुद्धा पाळत नाहीत, इतके सगळ्या गोष्टी तुम्ही पाळता. म्हणजे खऱ्या अर्थाने वागणुकीतून आणि स्वभाव संस्कारातून ह्या सगळ्या संस्कार जे आहेत हे आपोआपच प्रतिबिंबित होतात. तर म्हणजे असे हे संस्काराचं बाळकडू आमच्या सासऱ्यांनी, आमच्या सासूबाईंनी, आमच्या ताईंनी हे सगळं आम्हाला दिल्यामुळे, त्याची ओळख झाल्यामुळे आणि सण उत्सव साजरा करण्याची पद्धती वेगवेगळी, तर ती सुद्धा चांगल्या प्रकारे. लग्न कोणत्या वर्षी झालं? 1982 शिर्डीला झालं. आणि मग 1985 पासून तुम्ही नगरमध्ये साई सूर्य नेत्र सेवा सुरू केली. मधली 3 वर्ष काय करत होता तुम्ही? मधली 3 वर्ष त्यावेळेस आमच्या काकाजींना म्हणजे सासऱ्यांना हार्ट अटॅक आलेला होता आणि ते कोटीसियर म्हणून शिर्डी संस्थानला होते. तर त्यांच्यासोबत मी होते आणि त्यांच्यासोबत असताना मी साईनाथ हॉस्पिटलमध्ये सायमल्टेनियसली सेवा दिली आणि तिथे देऊन मग पोस्ट ग्रॅज्युएशनचा अभ्यास केला आणि मग जाऊन येऊन पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सुद्धा एक्झाम्स दिल्या. आणि मग नगर हे तुमचं कार्यक्षेत्र कधीपासून तुम्ही मनात होतं नगरमध्येच करायचं की पुणे, मुंबई, औरंगाबाद, कितीतरी मोठी शहरं होती तुमच्यासाठी? होतं, परंतु तेच म्हटलं की आमचे सासरे हे शिर्डीला होते आणि त्यांच्या जवळपासच आपण राहिलं पाहिजे, कारण त्यांना एक हार्ट अटॅक मध्ये येऊन गेला होता. म्हणून मग आम्ही नगर निवडला. आवडलं नगर, मग म्हणजे चांगली फ्रेंडशिप झाली, सगळे छानसं कुटुंब तयार झालं, त्यामुळे मग नगरमध्येच राहायचं आम्ही पुढे नाही. आणि साई हे नाव पण साई, त्याच्या मागे की साई विषयी आमची श्रद्धा आहे आणि आमचे काकाजी साई संस्थानला कोटीसीवर म्हणून होते. आणखीन एक योगायोगाने म्हणजे कसं की त्यावेळेस माझी प्रेग्नन्सी चालू होती आणि प्रेग्नन्सीच्या काळामध्ये पूर्ण 9 महिने मी शिर्डीमध्ये होते आणि पूर्ण 9 महिने मी पहाटेची काकड आरती केली रोज आणि रोज तिथला प्रसाद मी घेतला
आणि मला घ्यायला 2-3 वेळा भाऊ पण आले की आता वेळ झालेली आहे विश्रांतीची तुझ्या, तर तू चल. पण नाही, मी संकल्प केला होता की म्हटलं पूर्ण 9 महिने मी रोज दर्शन घेणार आणि रोज काकड आरती करणार. आता काकाजी कोर्ट रिसिव्हर होते, त्यामुळे मग आम्हाला असं काही लाईन बिन लावायचा काही प्रश्न नव्हता. आम्ही इच्छा व्यक्त केली, डायरेक्ट आम्हाला साईबाबांच्या समोर स्थान होतं. तर मग रोज मी ती काकड आरती केली, रोज अभिषेक केला, रोज मी प्रसाद घेतला. आणि योगायोग म्हणा तर वर्धमानचं जन्मनाव पण सावरून निघालं. अरे वा. आणि मग त्याचं नाव आम्ही साई सूर्य ठेवलं. बरं बरं बरं. म्हणजे पाळण्यातलं नाव साई सूर्य ठेवलं आणि असं नाव त्याचं वर्धमान ठेवलं. नगरमध्ये तुम्ही केवळ नेत्र सेवा सुरू केली असं नाही, तर अत्याधुनिक यंत्रांच्या माध्यमातून नवीन नवीन जगामध्ये जी टेक्नॉलॉजी होती, डॉक्टर प्रकाश किंवा तुम्ही काय, तर पहिल्यांदा नगरकरांना खऱ्या अर्थाने ही जे मोठ्या शहरात जाऊन करावं लागत होतं ऑपरेशन, ते इथे मिळालं. अनेक मुलींचं जे चष्म्यामुळे आयुष्य थोडंसं अडचणीचं जातं, लग्न लागत नाहीत, अशा मुलींसाठी पण तुम्ही वरदान ठरलात. आणि दृष्टी देण्यापेक्षा डोळे उघडणं मी म्हणेन ते तुम्ही केलं. हा प्रवास कसा होता तुमचा? खरं म्हणजे काय की जेव्हा आपण अनेक ठिकाणी पाहतो की मोठ्या मोठ्या मशिनरी येतात, तर ही विज्ञानाची जी प्रगती आहे तर शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं ती गरज आहे. कारण विज्ञानाने प्रगती केली, एखादी मशीन निर्माण केली आणि त्याचा उपयोग फक्त शहरवासियांना व्हावा असं असू नये, तर ते प्रत्येकाला त्याचा लाभ झाला पाहिजे, त्यांचा सुद्धा त्याच्यावर हक्क आहे. आणि म्हणून आम्ही नगरमध्ये राहून सुद्धा अनेक वेळेस अनेक शिबिराच्या माध्यमातून अगदी तळागाळातल्या सगळ्यांना ही सुविधा आपण उपलब्ध करून देतो. आपण दरवर्षी 2 वेळेस तरी नेत्र शिबिर घेतो, म्हणजे विवाह योग्य मुलींसाठी. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जाड चष्मा असणं हे विवाहामध्ये खूप मोठा अडथळा ठरतो. म्हणजे जसं पत्रिकेत मंगळ आहे ज्याला समजलं जातं. तर मग हे जे काही सामाजिक प्रश्न आहे, हा सामाजिक प्रश्न दूर करण्यासाठी आणि नैसर्गिक दृष्टी तिची वाढण्यासाठी, म्हणजे तो असो किंवा ती असो, जेव्हा चष्म्याविना नैसर्गिक दृष्टी असते तर ती एक गिफ्ट आहे आपल्याला, नैसर्गिक गिफ्ट आहे, तर त्याच्यापासून वंचित राहू नये. तर म्हणून आपण विवाह दृष्टी भेट, त्याला शिबिरालाच नावच असं दिलंय, विवाह दृष्टी भेट योजना. म्हणजे विवाहामध्ये अनेक प्रकारचे गिफ्ट आपण एकमेकांना देतो, पण ही जी गिफ्ट आहे ही कधी न संपणारी आहे, शाश्वत आहे आणि कायमस्वरूपी आपल्या सोबत राहणार आहे. आणि ही ट्रीटमेंट पण अगदी 2 मिनिटातच होते, त्याला काही टाका नाही, इंजेक्शन नाही, पट्टी नाही, भूल नाही, ॲडमिट व्हायची गरज नाही. 2-3 मिनिटामध्ये ही सर्जरी झाली की मग ते फ्री होतात. एक 7-8 दिवस प्रिकॉशन पाळले की मग चष्म्याविना जग सुंदर दिसायला लागतं. अनेक विक्रम पण तुम्ही केले, म्हणजे नेत्र शस्त्रक्रियांचे असतील, एका दिवसात जास्तीत जास्त शस्त्रक्रिया असतील, किंवा अनेक मुलींना त्यांच्या लग्नातल्या अडचणी. आकडेवारीच्या भाषेत बोलायचं तर सुद्धा ते काय काय सांगता येईल? किती आतापर्यंत पेशंट तुम्ही डोळ्यांचे बरे केले, किती जणांना? ते आकडेवारी तर सांगणं असं मोजमाप कधी केलं नाही, परंतु ही जी आधुनिक टेक्नॉलॉजी आहे याच्यासाठी विशेष प्रशिक्षण डॉक्टर प्रकाश, डॉक्टर वर्धमान यांनी विशेष प्रशिक्षण गेलं. आम्ही पण गेलो होतो, पण इतकं त्या स्किलमध्ये म्हणजे हे दोघं पुढे होते. आणि त्याच्यामध्ये डॉक्टर फेद्रो म्हणून आहेत जे रशियाचे आहेत, आणि डॉक्टर पॅलिकॅरिस आहेत तर जे ग्रेसी आहेत. तर डॉक्टर फेद्रोने ही रिफ्रॅक्टिव्ह ट्रीटमेंट सुरू केली, ते त्याचे जनक आहेत. परंतु या रिफ्रॅक्टिव्ह ट्रीटमेंटमध्ये लेसर किरणांचा वापर करणारे हे डॉक्टर पॅलिकॅरिस आहेत. हे दोघंही या ट्रीटमेंटचे जनक आहेत. तर दोघांकडेही जाऊन म्हणजे प्रशिक्षण घेण्याची संधी डॉक्टर प्रकाश, डॉक्टर वर्धमान यांना प्राप्त झाली. आणि त्यातून इथे येऊन बरेच विक्रम त्या दोघांकडून झाले. मग ते लिम्का बुक असेल किंवा आणखीन अनेक प्रकारचे अचिव्हमेंट्सचे सगळे बुक्स, रेकॉर्ड्स असतील. आणि त्यामधून जे काही एक सामाजिक याच्यामध्ये जे हा एक विचार पेरला गेला की चांगली दृष्टी मिळू शकते. नाही तर आधी कसं एक स्टिग्मा वाटायचं की चष्मा आहे बाबा मुलीला तर चष्मा घालूच नको, आता वय झालेलं आहे असं असायचं. पण तसं आता काही गरज नाही आहे, चष्मा आहे, आपण काढू शकतो आणि काढल्यामुळे आपल्याला नीट आणि चांगलं आणि कायमचं चांगलं दिसू शकतं. तर हा एक विश्वास सगळ्यामध्ये निर्माण झाला. एकूण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये डोळे हा फार महत्वाचा भाग असतो. आणि एवढंच मुलांचं पण नोकरी असेल, सैन्य दलामध्ये जायचं असेल, आर्मीमध्ये जायचं असेल, पर्सनॅलिटी ओरिएंटेड जॉब्स आहेत, ड्रामा आहे, चित्रपट आहे, हे सगळ्या गोष्टी त्याच्याशी निगडीतच आहेत. सुद्धा तुमच्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा म्हणजे सायबन, लाल खडकावरचं हिरवं स्वप्न असं वर्णन त्याचं केलं गेलं. आणि तुम्ही खरं म्हणजे मला आठवतं की तुमचा सगळा दिवस
रात्री उशिरापर्यंत तुमची प्रॅक्टिस, इथं रुग्णांची गर्दी, यातून वेळ काढत एका माळरानावर झाडं लावण्याची कल्पना कशी सुचली? ॲक्च्युली हे काही सुचलंच नाही, ते आपोआप झालं. म्हणजे कसं असतं की एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला इंटरेस्ट असेल, प्रेम असेल, तर ते आपोआप होत राहतं. बरोबर. म्हणजे आईला सांगायला लागत नाही की बाळाला टेम्परेचर आलं तू पॅरासिटामॉल दे, ते आपोआप घडतं. तसंच हे जे काही जमीन घेतली होती, जी माळरानावरची खडकाळ अशी जमीन, आणि त्याची प्रेरणा आदरणीय अण्णा हजारेजी आहेत, आदरणीय मोहन धारियाजी आहेत. तर आयकॅम्पच्या निमित्ताने आम्ही बऱ्याच वेळा त्यांना भेटलो आणि भेटल्यानंतर त्यांच्याकडून बऱ्याच टिप्स आम्हाला मिळाल्या आणि तसं मग तिथे सुरुवात केली आपण झाडं लावायला, झाडं जगवायला. ॲक्च्युली ते इतकं ओसाड आणि खडकाळ आहे की तिथं काहीच एक पण झाड नव्हतं, गवत पण ते पण येत नव्हतं. परंतु ते पाणी अडवा, पाणी जिरवा, नंतर वनराई बंधारे, मग ते वेगवेगळ्या प्रकारची त्याला ट्रीटमेंट देणं, मातीचं पीएच पाहणं, ते पीएच ॲडजस्ट करणं वगैरे वगैरे, हे सगळ्या गोष्टी करून मग तिथे झाडं लावली, जगवली, वाढवली आणि मग आता एक चांगलं कृषी पर्यटन क्षेत्र तिथं उभं राहिलेलं आहे. आणि पहिल्यांदा मला वाटतं स्ट्रॉबेरी असेल किंवा अशा गोष्टी. स्ट्रॉबेरी सुद्धा आम्ही कॅलिफोर्नियाहून आणली होती. पहिल्यांदा जेव्हा स्ट्रॉबेरी तिथे आपण लावली तर योगायोगाने आम्ही तिथे ऑप्थॅल्मिक कॉन्फरन्ससाठी कॅलिफोर्नियाला गेलो होतो आणि तिथे आम्ही एक बेल्ट पाहिला, पूर्ण गार्डन होतं, ते फक्त स्ट्रॉबेरीचं होतं. आणि तिथले आम्ही विनंती करून मग परमिशन घेऊन तिथली काही रोपं आम्ही इथे आणली आणि ती रोपं आम्ही इथे मल्टिप्लाय केली आणि ते पूर्ण आपण सायबनमध्ये लावली. ती इतकी छान आली. आणि कॅलिफोर्नियामध्ये स्ट्रॉबेरी ही जास्त मोठी असते, लालसर असते आणि गोड पण असते, तर त्याचे हे वैशिष्ट्य आहेत. आणि ती मल्टिप्लाय पण लवकर होते, म्हणजे एका रोपमधून दुसरं रोप आपलं पटकन तयार होतं, म्हणजे एका रोपमधून 10-12 रोपं तयार होतात आणि ती परत आणखीन आपण म्हणजे रिप्लेस करू शकतो. आणि अनेक ठिकाणी मग हा प्रयोग केला गेला, अनेक शेतकऱ्यांना सुबत्ता प्राप्त झाली. बरोबर. आणि मला वाटतं आता लाखो झाडं त्या सायबनमध्ये तर डोलतात. पण तिथे फिरताना आणखीन एक जाणीव होती की कुणा कवयित्रीचा स्पर्श या सगळ्या परिसराला झालेला आहे. कविता वाचायला मिळतात आणि खूप छान कल्पना तुम्ही फुलपाखरांचं उद्यान तिथे केलेलं आहे. काय काय आता सायबनमध्ये बघायला मिळतं? आता सायबनमध्ये आपण एंट्री केली की आपल्याला एक छानसं साईबाबाचं मंदिर दिसतंय आणि तिथे आपण नमस्कार केलं, श्रद्धा आणि सबुरी घेतली सोबत, किंवा अनेक ग्रीन पार्क्स आपण ज्याला आपण म्हणतो, तर तिथे जलबेरेचे काही फ्लॉवर्स लावलेले आहेत, ते पण रंगीबेरंगी अशी छान आहेत. तिथून पुढे गेल्यानंतर एक नक्षत्र उद्यान आहे. नक्षत्र उद्यान म्हणजे 27 नक्षत्र आहेत आणि प्रत्येक नक्षत्राच्या वेव्हलेंथला मॅच होणारं एक प्लांट असतं आणि त्या प्लांटची अशी खासियत आहे की समजा आता माझी तुळ रास आहे आणि स्वाती नक्षत्र आहे, तर माझ्या नक्षत्राचं जे प्लांट आहे ते अर्जुन आणि तुळस आहे. त्याच्या जवळ जर मी गेले तर त्यांचे जे तुळस आणि अर्जुनचे व्हायब्रेशन जे मला प्राप्त होतात, त्यातून म्हणजे ध्यान लागण्याची प्रक्रिया आणि त्यातून मग कॉन्सन्ट्रेशनची प्रक्रिया ती आपली वाढते आणि मनाचं जे म्हणतात ना की मन शांत होण्यासाठी ते जास्त पूरक असतं. म्हणून ते नक्षत्र उद्यान म्हणजे जेवढे 27 नक्षत्र आहेत तेवढे सगळे तिथे प्लांट्स आहेत आणि असे खूप कमी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर महाराष्ट्रामध्ये मोजक्या ठिकाणी असतील, पण ते आपल्या सायबनमध्ये आपण लावलेलं आहे. तर तो एक पूर्णतः असं छानसं असं दालन आहे. त्यानंतर कल्पतरू नावाचं आपण एक एरिया डेव्हलप केला आहे. त्या कल्पतरूचा अर्थ असा आहे की कल्परूह असं त्याची फोड केली जाते. तर रूह म्हणजे आत्मा आणि आत्मा म्हणजे ज्यांनी स्वतःला, म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही ऑलरेडी आत्मा आहेच आहे, पण जेव्हा ते आपण सोल कॉन्शियस होऊन जेव्हा एखादं प्लांटेशन करतो तेव्हा सोल एनर्जी त्या प्लांटला प्राप्त होते आणि त्याची वाढ ही जास्त सुलभतेने फास्ट आणि चांगली होते. तर तशी आम्ही 108 झाडं तिथे लावलेली आहेत. त्याचा प्रयोग केलेला आहे आणि ती खूप छान वाढलेली आपल्याला तिथे दिसतात. तिथून आपण पुढे गेलं तर पेट्स लव आहे. पेट्स लव म्हणजे अनेक प्रकारचे पाळीव प्राणी जे आहेत तर ते आपण मोकळे सोडलेले आहेत. मग तिथे शालेय सहली येतात आणि तिथे मस्तपैकी म्हणजे बदकाला हात लावू शकतात, आपल्याला सश्याला मांडीवर घेऊन बसू शकतात, त्यांना खाऊ घालू शकतात. म्हणजे जे आपलेपणा, जे आपण म्हणतो ना की सगळे प्राणी आपले सगळे सोयरे आहेत, हे सगळं फील त्याच्यामध्ये येतो.
तिथून पुढे गेल्यानंतर आपण पाहतोय की बोटिंग आहे छानपैकी, हो. तर त्या बोटिंगचा चांगला आनंद घेता येईल. त्यानंतर पहाडी आहे, जी मेडिटेशनची पहाडी आहे. तिथून खाली उतरल्यानंतर पीस पार्क आहे, एकीकडे ध्यान मंदिर आहे, एकीकडे ध्यान प्रक्रियेची प्रदर्शने लावलेली आहे, पपेट शो आहे, नंतर आपलं बटरफ्लाय गार्डन आहे आणि यासोबतच कॅक्टसचं एक्झिबिशन पण तिथे लावलेलं आहे. वन्य प्राण्यांचं पण एक्झिबिशन तिथे लावलेलं आहे. तिथे एक एम्पी थिएटर आहे. एम्पी थिएटर ते शांतिनिकेतनच्या त्याची म्हणजे रिप्लिकेट करण्याचा रवींद्रनाथ टागोरांचा रवींद्रनाथ टागोर त्यांच्याच आठवणीमध्ये तो बांधलेला आहे, लाल दगडाचा, जयपुरीचा. आणि तिथे पण खूप छान सांस्कृतिक कार्यक्रम होतात. आणि त्याचं सुरुवातच आपण रवींद्र जैन जे संगीतकार आहेत त्यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. तर असं म्हणजे सगळे वयोगटातील सर्वांनाच. मग झीप लाईन पण आहे, काही धाडसी प्रयोग पण केलेले आहेत, मग असं ब्रिज पण आहे, त्याच्यावरून मुलांना उड्या मारत जाता येतं वगैरे असं. हे खरं म्हणजे नगर एकेकाळी तलावांचं शहर होतं, कारंजी होती, जलमहाल होते आणि नगरमध्ये लोखंडी पूल आहे सीना नदीवर, झुलता पूल आहे किल्ल्याच्या खंदकावर, लकडी पूल आहे कॅम्पकडे जाताना. तसं आता सायबनमध्ये पण एक छान असा साहस पूल आपण म्हणूया तसा तो आहे. आणि हुरड्याचं एक खरं म्हणजे खूप मोठं आकर्षण तुम्ही वाढवलेलं. इतका अप्रतिम होतो की म्हणजे हुरडा महोत्सवाला कधी कधी हजार सुद्धा लोक एका दिवशी आलेली आहेत. बरोबर. एवढा म्हणजे तो हुरडा पण अगदी मऊ लुसलुशीत आणि त्याला पण आपण योगिक खेती ज्याला आपण म्हणतो, तर अशा प्रकारची खेती केली जाते. म्हणजे ते एक आध्यात्मिक गीत जे आहेत सगळे सॉंग्स तिथे आपण 24 आवर्स लावून ठेवलेले आहेत. आणि प्लस तिथे जे काही कर्मचारी आहेत तिथे बसून मेडिटेशन करून मेडिटेशनचे व्हायब्रेशन्स प्लांट्सला दिले जातात. त्याला शाश्वत योगिक खेती म्हटलं जातं. अशा प्रकारे केल्यामुळे ते जे काही आपला हुरडा आहे तो उगवणारा हुरडा जो आहे तर त्याच्यामध्ये जी ताकद निर्माण होते, पॉझिटिव्हिटी, डिव्हिडिटी ही जी निर्माण होते, म्हणजे तो मुळात तर तो हुरडा तर पौष्टिक आहे, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन जास्त आहेत, खायला पण रुचकर आहे, पण त्याची व्हॅल्यू ही वाढते, याच्यामुळे गुणवत्ता याच्यामुळे वाढते. तर त्यामुळे मग खूप चांगली गर्दी. तुम्ही अगदी जी आहे आपण भासतो ती पण वेगळ्या पद्धतीने पर्यावरणपूरक, कमीत कमी उष्णता होणार नाही, ऑक्सिजनचा त्याच्यामध्ये चांगला पार्ट राहील, अशा पद्धतीने ती मटक्याच्या साह्याने ती केली जाते. तर त्यामुळे सौर ऊर्जा असेल किंवा गोबर गॅस असेल, पण आहे, गोबर गॅस पण आहे. तुम्ही खरं म्हणजे सुद्धा ते अष्टपैलू शब्द कमी पडावा एवढ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत. मला आठवतं की काही वर्षांपूर्वी तुम्ही सूर्योदय ते सूर्यास्त असं 12 तास स्टेजवर तुमचं नृत्य सादर केलं होतं. हे कसं मनात आलं आणि भीती नाही वाटली? आपण 12 तास तर एकदा मोठा विक्रम करायचा जाहीर भीती नाही वाटली. आणि आता सुद्धा मला 18 तास करायची इच्छा आहे. पाहूया आता काय होतं. ती कशी, कोणाकडून शिकलात तुम्ही नृत्य? मी ऍक्च्युली लहानपणी 6वीत असताना मी भरतनाट्यमचा पूर्ण 5 वर्षाचा कोर्स केला. बरं. आणि त्याच्यानंतर मग मेडिकल कॉलेजला गेले तेव्हा गॅदरिंगला वगैरे केला असेल, पण त्यानंतर मग मी विसरलेच होते म्हणजे अगदी. पण नंतर मग असं वाटलं की नाही, आपण ही आपली कला आहे ती आपण जिवंत ठेवली पाहिजे, म्हणून मी रोज एक 10-15 मिनिटं रियाज करायला लागले. मग त्या रियाजमधून आणखीन गोष्टी सुचायला लागल्या. आणि मग असं करता करता अग्निहोत्र मी तेव्हा नव्याने शिकलेले होते. तर मी म्हटलं की सूर्योदयाला अग्निहोत्र केलं जातं, सूर्यास्ताला पण केलं जातं, तर या दोन्हीच्या मधला पिरियड आपण नृत्य आराधना करू, ती नृत्याच्या माध्यमातून करू. म्हणजे भारतीय संस्कृतीचा आणि मधुर शांतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टीने मग तो छानसा असा झाला. मोठा विक्रम मला वाटतं तेव्हा नोंदवला गेला, पहिल्यांदाच जगात. हेमा मालिनी वगैरे मला वाटतं किती मोठी माणसं खरं म्हणजे तुम्हाला बघायला मिळाली असेल. कुसुमाग्रजांना तुम्ही भेटला. माझ्या एका पुस्तकाला आदरणीय कुसुमाग्रज सरांनी प्रस्तावना लिहिलेली आहे, कौतुक केले. आणि तेव्हाही तुम्ही म्हणाला तेच वाक्य ते म्हणाले होते की किती अँगलने तुम्ही काय काम करता. शांताबाई शेळकेंची त्यांच्याशी खूपदा भेट झाली, कुसुमाग्रजांची खूपदा भेट झाली. खरोखरच म्हणजे एक मोरपीस नावाचं आपण जे कवितेला वाहिलेलं नियतकालिक होतं आणि त्यातला एक विशेषांक होता कारागृहातील कैद्यांनी केलेल्या कवितांचा, आणि तो नाशिकच्या कारागृहामध्ये नारायण सुर्वे सरांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालेलं होतं. तर त्यातल्या पण ज्या कविता म्हणजे त्यांच्या भावना, ज्या कैदी बांधवांच्या भावना त्यांनी कवितेतून व्यक्त केल्या होत्या, ते कसं आगळं वेगळं
आणि त्यावेळेस पण कुसुमाग्रज सरांनी म्हणजे ते स्वतः येऊ नाही शकले होते, तब्येत ठीक नव्हती, पण त्यांनी खूप भरभरून आशीर्वाद दिलेले होते. अनेक मान्यवरांचे अभिप्राय मला वाटतं तुम्हाला या मोरपीस मुळे खूप 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 पत्र आली, अनेकांनी कौतुक केलं. नगरसारख्या ठिकाणाहून इतका उत्तम अंक निघतो हे कौतुकास्पद होतं. तुम्ही आणखीन एक महत्वाचं काम केलं ते म्हणजे अनेक लहान मुलांना स्टेजवर आणलं. बालरंगभूमी खरं म्हणजे दुर्लक्षित आहे, आपल्याकडे फार प्रोत्साहन दिलं जात नव्हतं पूर्वी, पण सातत्याने तुम्ही हा मुलांसाठीचा करंडक आयोजित केला, तेही तुमच्या सासू सासऱ्यांच्या नावाने आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की सुरू करणारे खूप असतात, पण सातत्याने 25 पेक्षा जास्त वर्ष एखादा उपक्रम चालतो ही मोठी गोष्ट आहे. ही कल्पना कशी मला अशीच की आमच्या सासू सासऱ्यांना म्हणजे जेव्हा हार्ट अटॅकनी आमच्या काकाजींनी शरीर सोडलं, तर त्याच वेळेस आमच्या मनात संकल्प आला होता की यांच्या नावाने आपण एक ट्रस्ट बनवली पाहिजे आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण विविध कामं केली पाहिजेत. आणि त्यावेळेस म्हणजे त्यांना लहान मुलांची आवड होती आणि असं झालं की वर्धमानचा 21 डिसेंबरला हा त्याचा वाढदिवस आणि 26 डिसेंबरला काकाजी गेले. तर 21 डिसेंबरला जेव्हा त्याचा वाढदिवस होता, तर प्रत्येक वाढदिवसाला वेगळी थीम स्वतः काकाजी द्यायचे आणि मग त्याप्रमाणे आम्ही त्याला तयार करायचं आणि मग तो वाढदिवस साजरा करायचा. मग ते कधी पियानो वाजवताना, कधी गिटार वाजवताना, कधी सचिन तेंडुलकरच्या भूमिकेत, कधी ऑपरेशन करताना, असं म्हणजे वेगवेगळ्या भूमिका त्याच्या वर्धमानच्या प्रत्येक वाढदिवसाला. आणि यावेळेस काकाजींनी वर्धमानला शेतकरी बनवलं होतं आणि बैलगाडीत बसून तो केक कटिंग केला होता शेतकरी बनून. तर मग म्हणजे काकाजींनी त्याला वेगवेगळ्या भूमिका करायला सांगितल्या, शिकवल्या. मग आम्ही म्हटलं की बालनाट्य ते याच्यापेक्षा काय वेगळं असतं नाही का. म्हणून मग त्यांच्या नावाने आपण हे कांक्रिया करंडक सुरू केलं आणि मग हळूहळू ते 25 वर्ष पूर्ण झाली, त्यात सातत्य ठेवलं. अगदी कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण ऑनलाईन हा प्रयोग केला आणि त्याला पण चांगलं यश मिळालं. आता 25 वर्ष पूर्ण झाले, तर आता 26वे वर्ष होतंय. त्याच्या अजून वेगवेगळ्या कल्पना आपण याच्या पुढे मांडणार आहोत आणि त्या पण यशस्वी करणार. तुम्ही रंगमंच नावाची एक छान अशी संग्रहाय स्मरणिका पण काढलेली आहे आणि आता जी मुलं पहिल्यांदा धाडसाने स्टेजवर आली असतील त्यातले काही मोठ्या रंगमंचावर, सिनेमामध्ये, मालिकांमध्ये देखील काम करतात आहेत. फार मोठी गोष्ट आहे हे स्टेज मिळवून देणं. सुधाताई, खरं म्हणजे तुमचा पुढचा जो सगळा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे बेटी बचाव चळवळीच्या तुम्ही आद्य प्रवर्तक आहात. तुम्ही सामाजिक शांततेसाठी पुढाकार घेतलेला आहे. रोटरीच्या माध्यमातून सातत्याने अनेक उपक्रम तुम्ही राबवत असता आणि त्याच्याबरोबर मेडिटेशन, राजयोगासारखा आणखीन एक वेगळा पैलू तुमच्या आयुष्याला जोडला गेलेला आहे. सामाजिक कार्यामध्ये तुम्ही त्याच्या प्रेरणांविषयी सांगितलंच, पण हा जो महत्वाचा प्रश्न होता की गर्भ अवस्थेत मुलींना मारलं जातं आणि केवळ गरिबी किंवा ग्रामीण भागात नाही तर मोठ्या शहरात देखील श्रीमंतांच्या घरांमध्ये पण हे प्रकार घडताना दिसतात. ही सुरुवात कशी झाली? पहिली तुम्हाला आठवण आहे कधी तुम्ही? हो. तर तेव्हा आम्ही प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा म्हणजे पहिल्या 2-3 पेशंटमध्येच एक पेशंट होती, चांगल्या श्रीमंत घरातली होती आणि तिचं लग्न झालेलं होतं आणि पहिली तिला मुलगी होती. दुसऱ्या वेळेस ती आली तर तिला मोतीबिंदू झाला होता. म्हणजे एवढ्या लहान वयात मोतीबिंदू युजली होत नाही, मोतीबिंदू तो उतार वयात होतो. पण मग मला असा प्रश्न पडला की हिला कसा मोतीबिंदू झाला, म्हणून मी तिला एक हिस्ट्री विचारली की बाबा तुला काही मार लागला होता किंवा काही झालं का किंवा तू, तर तिने मला काही उत्तर दिले नाही. ती अशी उदास आणि निराश होती. पण तिची आई म्हटली हां मार लागला वगैरे. पण मग जास्त चौकशीत मी गेले नाही. मग तिचं छान ट्रीटमेंट झाली, ऑपरेशन झालं, चांगलं दिसायला लागलं. म्हटलं आता तरी ती हसेन, पण तरी पण ती हसत नव्हती. मग मी थोडासा वेळ दिला आणि आईला म्हटलं की का ती अशी का, आता छान दिसतं, तिला तिने विसरून जावं आपल्याला कधी काही झालं होतं. ती म्हटली नाही तिचं काही ना वेगळंच आहे, तिला पहिली मुलगी आहे आणि दुसऱ्या वेळेस आता ती परत गरोदर आहे म्हणजे. पण मग ते तेव्हा तर सोनोग्राफी पण नव्हतं, पण ते कुठल्या बुवांकडे वगैरे ते गेले तर त्यांनी सांगितलं की हा गर्भ मुलीचाच आहे. आणि मग सगळ्यांनी आग्रह केला की म्हणजे हट्टच केला की हे तू पाडून टाकलं पाहिजे. आणि पण हिचं म्हणणं होतं की नाही मी कशाला पाडायचं, नाही का, कुठलं पण बाळ असते ना, पण मला ते हवं आहे. मग त्या झटपटीमध्ये मग तिला मारहाण झाली आणि मग हा असा टेबलाचा कोपरा तिच्या डोळ्यामध्ये घुसला आणि ते ब्लंट इंजुरी झालं आणि त्यामुळे तो मोतीबिंदू झाला. तर
तिच्या आईने हे सांगितलं तेव्हा मग मला असं एक शॉक बसला आणि मग तिथून ती चळवळीला मग सुरुवात झाली. मग जी पेशंट येईल तिच्याशी मी जास्त बोलायची, थोडा जास्त वेळ द्यायची. असं करता करता मग ते 11 पॉईंट ॲक्शन प्लॅन वगैरे ते तयार झाले आणि मग त्या पूर्ण भारतामध्ये आपण ते राबवत गेलो. हजारो जणांना प्रतिज्ञा दिली, एक वेगळी प्रतिज्ञा तुमची 30 लाख लोकांना आहे, 30 लाख लोकांना आणि अनेकांना जन्म तुमच्या या सगळ्या चळवळीमुळे. चळवळ हा एक नगर जिल्ह्याचा खरं म्हणजे एक वेगळा पैलू आहे की नगर जिल्ह्यात एखादा विचार निर्माण होतो, नवीन पुरोगामी गोष्ट इथे घडते आणि ती सातत्याने मोठी होत जाते, हजारो लाखो लोकांपर्यंत ती पसरते आणि एक मैलाचा दगड म्हणून तिच्याकडे बघितलं जातं. या 11 कलमी कार्यक्रमांमध्ये नकोशी हा एक महत्वाचा, एक कधीतरी पेपरमध्ये बातमी येते, पण या किती जणींना तुम्ही आता खरं म्हणजे मानाने सन्मानाने समाजामध्ये वावरायला शिकवलं? कसं आहे की जेव्हा मुलगी दुसरी असते, तिसरी असते किंवा चौथी असते, परिवारामध्ये गैरसमज आहे की जर समजा मुलीचं नाव आपण नकोशी ठेवलं तर त्यानंतर होणारं जे बाळ आहे ते मुलगा होतो, असा तो गैरसमज आहे. तर पहिल्यांदा जेव्हा 2007 साली आता ही चळवळ आपली तर गेल्या 40 वर्षापासून चालू आहे, तर त्या सगळ्या चळवळीमध्ये महाराष्ट्र शासन सुद्धा माझ्या सोबत आहेत आणि मग त्यांना सोबत घेऊन काही कार्यशाळा मी सातारा जिल्ह्यामध्ये घेत होते आणि तेव्हा त्या कार्यशाळेमध्ये एक अंगणवाडी ताई, आशा ताई वगैरे सगळे होते. मग त्यातली एक मुलगी शेवटपर्यंत थांबली आणि संपल्यानंतर ती मला म्हणली की माझं नाव नकोशी आहे आणि मला जगावंसं वाटत नाही. म्हटलं का? म्हणजे मला आधी नकोशी म्हणजे मला शॉकच बसला की असं पण काय नाव असतं का? ती म्हटली नाही की मला आज आता माझं लग्न ठरतंय आणि आता मी माहेरीच नकोशी सासर झाल्यानंतर मी जास्त नकोशी होईल, तर मला असं खूपच डिप्रेशन आलेलं आहे, तर काय करावं समजत नाही. ती रडायला लागली. योगायोगाने तिचं घर पण जवळ होतं आणि मला पण वेळ होता म्हणून तिच्या घरी गेलो, तिच्या आईवडिलांशी बोललो, आजी आजोबांशी बोललो. तर आजीने मला सांगितलं की तिला आधीच्या म्हणजे 2 नाती आहेत आणि ही तिसरी नात आणि हिचं नाव नकोशी जर आपण ठेवलं तर होणारं पुढचं बाळ हे मुलगा होईल असं आम्हाला ठामपणे माहीत होतं, म्हणून हिचं नाव नकोशी ठेवलं. पण मी म्हटलं मग झाला का मुलगा त्याच्यानंतर? ते म्हटले नाही, परत मुलगीच झाली. मग म्हटलं मग आता त्याला काही वैज्ञानिक तथ्य नाही, नाही कशाच कुठलंच तथ्य नाही याला. तर म्हटलं मग आता हिचं नुकसान झालं की नाही? म्हटलं आता हिला तर जगावंसं वाटत नाहीये. मग ते काउन्सिलिंग वगैरे केल्यानंतर मग आजी आजोबा सगळे म्हटले की आई वडील की चला आपण नाव बदलूया. मग तिचं नाव आम्ही भाग्यश्री ठेवलं आणि त्याच्यानंतर योगायोगाने काय झालं की 2-4 दिवसानंतर त्या डीडी वाहिनीच्या 9:30च्या बातम्या असतात, त्याच्यामध्ये त्यांनी मला 10 मिनिटं बोलायला सांगितलं. विषय हाच दिला, म्हणजे स्त्री जन्माचे स्वागतकार हा मला विषय दिला. तर मी म्हटलं की हा विषय आपल्यासाठी महत्वाचा आहे, कारण हे नव्याने आपल्याला माहीत पडले तर आपण पाहूयात म्हणजे अजून कुठं कुठे आहेत. म्हणून मी याच विषयावर ते 10 मिनिटं बोलले आणि त्यानंतर मग परत एक पुढच्या आठवड्यात माझी तिथेच बैठक होती सातारा जिल्ह्यामध्ये आणि तेव्हा तिथे पूर्ण अधिकारी पदाधिकारी होते, कारण शासन सोबत असल्यामुळे अगदी पालकमंत्री आमदार वगैरे पण तिथे त्या सभेला उपस्थित राहायचे, तर ते पण होते आणि मी हा विषय परत तिथे मांडला आणि तेव्हा 9:30च्या बातम्या त्यांनी ऐकलेल्या होत्या, पाहिलेल्या होत्या, त्यामुळे त्यांना तो विषय चांगला समजला आणि मग त्यांनी ऑर्डरच देऊन टाकली की बाबा आपल्या जिल्ह्यामध्ये जिथे कुठे सातारा म्हणजे नकोशी नावाच्या मुली असतील त्याची लिस्टच बनवा. मग त्यांनी लिस्ट बनवली तर ते निघाले 273. हा, एवढ्या मुली नकोसा, नकोशी, धोंडीबाई, पथराबाई, फसीबाई वगैरे वगैरे अशा. आणि मग ती लिस्ट केली. मग त्याच्यानंतर परत एकदा मी गेले, सगळ्यांशी कोऑर्डिनेशन झालं, मग काउन्सिलिंग झालं आणि त्याच्यानंतर एकाच व्यासपीठावर सगळ्यांचं नामकरण केलं. ते गॅझेटमध्ये सुद्धा चेंज केलं, त्यांच्या प्रगती पुस्तकावर चेंज केलं, शाळेच्या रजिस्ट्रेशनमध्ये चेंज केलं आणि त्यांना चांगली नावं, त्यांना जी आवडतील अशा प्रकारची नावं दिली. त्यानंतर आणखीन झालं, आता ह्या गोष्टी 2007ची झाली, तर त्यानंतर हळूहळू त्याचा प्रचार प्रसार झाला आणि 1200 मुलींचं नामकरण आपण करू शकलो. त्या 1200 मुलींचं टाइम्स ऑफ इंडिया यांचा जो रिसर्च युनिट आहे त्यांनी या सगळ्या मुलींचे इंटरव्ह्यू घेतले, त्यांच्या जीवनामध्ये काय बदल झाला, कसा बदल झाला, त्याचा एक सारांश टाइम्स ऑफ इंडिया दिल्ली जो जगभर प्रसिद्ध होतो तिथे त्यांनी प्रसिद्ध केला. आणि मग त्यांच्यामध्ये सगळ्या आमच्या काही मोठ्या झाल्या, काहींचं लग्न झालं, काहींना जॉब लागल्या, काही शिकल्या, काही पायावर उभे राहिल्या, काही कलाकार झाल्या, काही पोलीस अधिकारी झाल्या
काहींनी नकोशी विषयी काम करायला सुरुवात केली. असं सगळं सकारात्मक चित्र त्यांनी मांडलं. आणि मग मला माहीतच नव्हतं हे. नंतर झाल्यानंतर त्यांनी मला त्याची लिंक पाठवली. मग ती पाहिली. मला पण खूप आनंद झाला की जे आपण काम केलं त्या मुलींच्या जीवनामध्ये चांगला म्हणजे आशावाद निर्माण झाला, चांगला सकारात्मक बदल झाले, त्यांचं जीवन घडलं चांगलं. आणि मग मी हा विचार केला की अरे असं चांगलं होतंय. मग मी विनंती केली महाराष्ट्राच्या शिक्षण आयुक्त साहेबांना की जर तुम्ही म्हणजे हे मुली शोधणं कसं सोपं आहे की जेव्हा प्राथमिक शाळेमध्ये मुली येतात त्यांचं तिथे नाव नोंदणी झालेली असते, तर तिथे आपण आता टॅप करूया आणि तिथून मग नकोशी नावाच्या मुली जर आपल्याला सापडल्या तर पुढचं आपण करूयात. म्हणून आयुक्त साहेबांना मी विनंती केली. त्यांनीही पटकन मान्य केली आणि आयुक्त साहेबांनी सगळ्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं की बाबा तुम्हाला असे तुमच्या लिस्टमध्ये असतील तर तुम्ही यांना कळवा वगैरे. तर ती प्रोसेस आत्ताच झालेली आहे. तर आता हळूहळू त्या मुलींची नावं समजतील आणि परत नकोशीला करूया हा विषय हा आपला एकही मुलगी नकोशी नावाची असणार नाही. आणखीन एक की एका ग्रामसभेने ठराव घेतला म्हणजे त्यांच्याकडे 2 नकोशी नावाच्या मुली होत्या, त्या हा विषय केल्या म्हणजे नेमिंग झालं, रिनेमिंग. आणि आता आमच्या गावामध्ये एकही नकोशी नावाची मुलगी म्हणजे कुठल्याही एका मुलीचं नाव ही नकोशी ठेवली जाणार नाही असं ग्रामसभेत ठराव घेतला. ते संगमनेर तालुक्यातलं धांदरपड नावाचं गाव आहे. आणि त्याच्यानंतर आता परवाचीच गोष्ट, राहत्यामध्ये एक नकोशी होती, तिचं नाव आम्ही गायत्री ठेवलं. आणि गेल्या 10 दिवसापूर्वी तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं आणि लग्नामध्ये तिने 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतला. तो एक फार खरं म्हणजे महत्वाचा उपक्रम आहे, 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. लग्नाच्या विधीमध्ये हा फेरा तुम्ही घ्यायला होता. कारण कसं की जोपर्यंत आपल्या जगण्यातून, वागण्यातून, बोलण्यातून, आचरण्यातून, संस्कारातून हा बदल होत नाही तोपर्यंत तो बदल होत नाही. म्हणून संस्कारच मध्ये तो रुजला पाहिजे, त्याच्यातच त्याला गुंफला पाहिजे. म्हणून मला असं एकदा सहज सुचलं आणि मी एका सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये हा विचार मांडला आणि तो उचलला गेला. आणि त्या सामुदायिक सोहळा म्हणजे सोलापूरचा सामुदायिक सोहळा लोकमंगलचा होता आणि तेव्हा 150 विवाह एकत्र होते आणि ते 150च्या 150 वधूवरांनी 8वा फेरा घेतला. त्याच्यामुळे मग हा विचार मी तो पकडूनच ठेवला आणि आतापर्यंत 11,000 पेक्षा जास्त वधूवरांनी 8वा फेरा घेतला. म्हणजे त्याचा प्रचार प्रसार असा झाला की आज हरियाणा आणि राजस्थानमध्ये सुद्धा 8वे फेरे घेतले जातात. हे मी आवर्जून सांगेन. मी तेच विचारणार होतो की हे प्रश्न केवळ महाराष्ट्रात नाहीयेत, पूर्ण भारतात आहेत. जगाच्या काही भागात पण अनेक देशांमध्ये पण असू शकतं. चीनमध्ये आहे. मग या सगळ्यांचं कुठे हे झालं म्हणजे तुमचं पाहून कुणी सुरू केलं रिप्लिकेशन? खूप ठिकाणी. बरोबर. म्हणजे नकोशीला करूया हा विषय तर अनेक जण कोल्हापूरमध्ये सुद्धा 2-3 संस्थांनी सुरू केलेला आहे. आपण जळगाव साईडला गेलो तिथे सुद्धा म्हणजे जिथे जिथे म्हणजे आपण जातो तिथे तिथे आपण म्हणजे त्याचा प्रचार प्रसार करतो तर अनेक संस्था पुढे येतात आणि ते म्हणतात की नाही आम्ही आमच्या भागात करू, आम्ही आमच्या भागात करू. म्हणजे अगदी मी तेच म्हटलं ना काय हरियाणा आणि पंजाबमध्ये सुद्धा आणि राजस्थानमध्ये सुद्धा हे चांगल्या मोठ्या प्रमाणात चालू आहे. म्हणजे त्यांच्या वृत्तपत्राच्या बातमीमधून सुद्धा ते ठळकपणे आपल्याला समजून येतं. म्हणजे तिथे तर त्यांना शासनाच्या द्वारे अनुदान पण दिलं गेलेलं आहे आणि तिथे आरोग्यमंत्र्यांनी सूचना सुद्धा दिलेल्या आहेत की इथे होणारे लग्न हे 8व्या फेऱ्याने व्हावे आणि त्यासोबत ॲफिडेव्हिट पण त्यांना करायला लावलेलं आहे. असं सुद्धा चित्र तिथे आहे. म्हणजे हे 8वा फेरा म्हणजे संस्कारामधूनच तो जर गुंफला गेला तर मग त्याचा नक्कीच चांगला परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. सुद्धा खरं म्हणजे आपला खरं हा 1 तासाचा मुलाखतीचा खरं वेळ खूप कमी आहे, पण मला उत्सुकता आणखीन एका गोष्टीची की खऱ्या अर्थाने तुमचं आयुष्य सुखी आहे, समृद्ध आहे, तुम्हाला जे जे करायचं होतं ते तुम्ही साध्य केलेलं आहे. असं असताना शांतीसाठी पुन्हा एका वेगळा योग, राजयोग, त्यासाठी तुम्ही आता खूप वेळ देता. मौन ही आजची अवघड गोष्ट आहे खरं म्हणजे. 1 तासभर देखील आपण शांत बसू शकत नाही. ते तुम्ही कितीतरी वर्ष करत आलेला आहात. हा योगाचा तोही मला माझ्या मनातला कुतूहलाचा विषय. म्हणजे माझा मूळ स्वभावच असा गप्पा मारणारा नाहीये किंवा मी असं म्हणजे उगीच गप्पा मारण्यात किंवा शॉपिंग करण्यात किंवा इकडे तिकडच्या गोष्टी करण्यात माझं मी वेळ कधीच म्हणजे लहानपणापासूनच माझी जीवन पद्धती किंवा माझं एक लायकिंग म्हणा की मी अशी कुठे गप्पा मारत बसले किंवा उगीच शॉपिंगची इकडे तिकडे गेले असं कधी होत नाही. मला लहानपणापासूनच माझा प्रत्येक क्षण हा म्हणजे सफल व्हावा, प्रत्येक क्षणाचं काहीतरी पॉझिटिव्ह त्याचा इफेक्ट व्हावा असंच वाटत आलेलं आहे. आणि म्हणून मी अटेन्शन देत असते की माझा प्रत्येक विचार हा शुभ आणि शुद्ध असावा
आणि माझा प्रत्येक क्षण हा सफल आणि समर्थ असावा यासाठी माझं अटेन्शन राहिलेलं आहे. राजयोगा जीवन पद्धती गेल्या 12 वर्षापासून मी फॉलो करते. ॲक्च्युली माझी जीवनशैलीच पहिल्यापासून लहानपणापासूनच तशी होती, परंतु आता मी ती परफेक्ट केलेली आहे. आणि गेल्या 12 वर्षापासून मी स्वतः राजयोगा मेडिटेशन जीवन पद्धतीचा स्वतःसाठी अभ्यास केलेला आहे. नंतर त्याचे प्रयोग समाजासाठी सुद्धा केलेले आहेत. मग कारागृहातल्या कैदी बांधवांसाठी असेल, अंध बांधवांसाठी असेल, युवा पिढीसाठी असेल, मुलांच्या चंचलतेसाठी असेल, किंवा परीक्षेच्या काळामध्ये तणावमुक्त राहण्यासाठी असेल, किंवा गर्भवती मातांसाठी असेल, असे विविध प्रकारचे जे अनेक प्रकारचे ताणतणाव आज आपल्याला दिसतात आहे की म्हणजे जीवनच आपलं हरीबरी करीने आहे. अगदी लहान बाळापासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांनाच टेन्शन आहे. तर टेन्शन मुक्त कसं राहायचं, म्हणजे आलेल्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं, ते पण शांत राहून कसं सामोरं जायचं, ही कला आपल्याला याच्यातून शिकायला मिळते. आणि याच्यातून हेल्दी वेल्दी हॅपी लाईफ होतं. जीवन सहज सुंदर आणि सफल होत जातं. आणि ते पण जेव्हा आपल्याला हे सगळ्या गोष्टी समजतात की जीवनाचा खरा अर्थ समजतो, जीवनाचा खरा मार्ग समजतो, जीवनामध्ये येणाऱ्या अडी अडचणीला सामोरं जाण्याची कला जेव्हा आपल्याला प्राप्त होते. कारण जगामधला असा एक पण माणूस नाही की ज्याला अडी अडचणी येत नाहीत. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे येतच असतात, परंतु त्याला सामोरं जाण्यासाठी जी एक स्टेबल माइंड पाहिजे, स्ट्रॉंग माइंड पाहिजे, ते मात्र तिथे कुठेतरी आपण कमी पडतो. तर या मेडिटेशनच्या माध्यमातून मन शांत करणं, मनाची शक्ती वाढवणं, मन समर्थ करणं, त्याला सोल चार्जिंग असं म्हणतात, ते माइंड चार्ज करणं. जसं मोबाईल चार्ज झाला तर त्याचे ॲप्लिकेशन आपण वापरू शकतो, तसंच जेव्हा सोल चार्ज होतं तर त्याचे जे सुख शांती आनंदाचे जे ॲप्लिकेशन आहेत ते आपल्या जीवनामध्ये येऊ लागतात. मग ते यायचे असतील तर आपल्याला राजयोगा जीवन पद्धती शिकली पाहिजे. मी अनुभवावरून असं सांगेल की जगातल्या प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी राजयोगा मेडिटेशनचा 7 डेजचा रोज 1 तासाचा म्हणजे कमीत कमी 7 तास आपल्या जीवन समजून घेण्यासाठी द्यावेत. जर समजा असे दिले नाहीत तर हे शरीर सोडताना त्याला पश्चाताप होईल, असं मी अनुभवाने सांगेल. की प्रत्येक व्यक्तीने, जगाच्या पाठीवरील प्रत्येक व्यक्तीने राजयोगा मेडिटेशन जीवन पद्धतीसाठी कमीत कमी 7 तास द्या. आयुष्यातले 7 तास म्हणजे रोज 1 तास. 7 डेजचा हा कोर्स आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही ठरवा तुम्हाला पुढे जायचं किंवा नाही जायचं. पण हे जर आपण केलं नाही तर नक्कीच म्हणजे माझ्या अनुभवाप्रमाणे त्यांना पुढे जाऊन पश्चाताप होणार आहे. सुधाताई, तुमचा दिवस कसा असतो? तुम्ही किती वाजता उठता? तुमचे आवडीचे पदार्थ कुठले, रंग कुठले, हे सगळं देखील खरं म्हणजे आम्हाला श्रोत्यांना ऐकायला नक्की आवडेल. मी पहाटे 3:30 वाजता उठते. 4 ते 4:45 पर्यंत ऑनलाईन मेडिटेशनचा क्लास मी घेते, त्याला अमृतवेला मेडिटेशन म्हणतात. त्यानंतर 5 ते 5:30 पर्यंत जे व्यक्ती आजारी असतात, जे मनाने आणि शरीराने थकलेले असतात, त्यांना व्हायब्रेशनची गरज असते, पॉझिटिव्ह एनर्जीची, ते आम्ही सकाश किंवा व्हायब्रेशन देतो. 6 ते 7 मध्ये मुरली क्लास असतो. तो मुरली क्लास म्हणजे परमपिता परमात्माने उच्चारण केलेले महावाक्य असतात, त्याचा अभ्यास असतो. तो अभ्यास केला जातो. त्यानंतर मेडिटेशन केलं जातं. त्यानंतर मग मी वॉकिंगला जाते आणि म्हणजे मोकळ्या हवेत फिरायला, म्हणजे जेणेकरून वॉक होतो, तो एक एक्झरसाईज आहे. योगासनं काही थोडेफार 5-10 मिनटं अशी केली जातात. मग घरी येतो. मग घरी आल्यानंतर ब्रेकफास्ट करतो आणि मग नंतर हॉस्पिटलचं काम चालू होतं. ब्रेकफास्टमध्ये काय असतं? ब्रेकफास्टमध्ये शक्यतो म्हणजे 2 वेळेस मी जेवण करते, एक तर 9-9:30 आणि 4-4:30. तर त्यामुळे ब्रेकफास्ट हा जेवणासारखाच असतो. मग मला पोळी आवडत नाही, पण मला भाकरी आवडते. मग भाकरी, एखादी पालेभाजी, सॅलड, एखादं शिकरण वगैरे, असं म्हणजे साधं सोपं वरण भात, असं ब्रेकफास्ट म्हणजे जेवणासारखं असतो. आणि संध्याकाळी मात्र मग असं एखादं इडली सांबर म्हणा किंवा उत्तपा म्हणा किंवा डोसा, असं थोडंफार खाणं 4-4:30 होतं. आणि त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी 9 वाजता आपण ब्रेकफास्ट असं जेवणासारखाच करतो. म्हणजे 2 वेळेस खाणं मेनली असतं. आवडता रंग माझा पांढरा रंग मला आवडतो, शुभ्र असा छान. आणि माझा आवडता मेनू म्हणजे वरण भात आहे. अरे गरम गरम वरण भात, तूप टाकून छानपैकी. तुम्ही आता नगरमध्ये आहात म्हणून नगर तर नक्कीच आवडीचं शहर असणार, पण हे शहर कसं असायला हवं किंवा काय नगरमध्ये आणखीन पुढच्या काळामध्ये घडायला हवं, काय वाटतं तुम्हाला? नगरचा इतिहास खूप छान आहे. नगरमध्ये अनेक
ऐतिहासिक वास्तू पण छान आहेत. याच्यामध्ये अनेक लोकांनी योगदान पण चांगलं दिलं आहे. पण इथून पुढच्या काळामध्ये त्याच्यामध्ये ते जपायला पाहिजेत आणि जपून अजून नवीन क्रिएशन झालं पाहिजे असं मला वाटतं, की कारण आपण क्रिएशनमध्ये कमी पडतोय असं पण मला जाणवतं. तर या जिल्ह्याचा विकास व्हावा, त्याच्यामध्ये नवनवीन क्रिएशन्स व्हावेत. कारण क्रिएशनला खूप वाव आहे. आपल्याकडे चांदबेबीचा किल्ला आहे, साईबाबांचं अस्तित्व आहे, मेहरबाबांचं आहे, शनी शिंगणापूर आहेत. म्हणजे तसं पाहिलं तर खूप छान काही काही गोष्टी आहेत. पर्यटनासाठी तर मोठं आकर्षण आहे आपल्याकडे. खूपच चांगलं. म्हणजे तर आपण चांगलं एक छान पर्यटन स्थळ आणि त्यासोबतच नैसर्गिक सौंदर्य पण वाढलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने त्यासाठी सुद्धा योगदान दिलं पाहिजे. फॉरेन कंट्रीजमधलं मला एक छान आवडतं की एखादी कॉलनी असेल तर त्यांच्याकडे एखादा नियम असतो की बाबा सगळ्यांनी दारासमोर तुळस लावायची म्हणजे तुळसच लावायची, किंवा या कलरची फ्लावर्स येणारी लावायची. म्हणजे कसं की ॲट अ ग्लान्स आपण एकदम पाहिलं की एकदम खूप छान वाटतं. तर तसं सुद्धा आपल्या म्हणजे अशी शिस्त आपल्या शहरामध्ये यावी आणि मग सर्व प्रकारच्या सुविधा असाव्यात. की कारण आज आपण पाहतो युवा पिढी थोडीशी नगरपासून दूर चाललेली आहे. तर तिला सुद्धा आपण इथे थांबून ठेवण्यासाठी तर त्यांना ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या पण आपण कराव्यात. तर क्रिएशनमध्ये आपण कमी पडतो याचे खंत मला नक्की वाटते. अजून असं वाटतं की आपल्याला या गोष्टी करायच्या होत्या आयुष्यामध्ये. आपण एक बकेट लिस्ट असं असतं की या गोष्टी मला करायच्या आयुष्यात. काही गोष्टी राहून पण जातात. असं काही आहे मनात की हे करायचं राहून गेलं आपलं? नाही, राहून गेलं म्हणण्यापेक्षा अजून पुढे जाऊन आपल्याला करायचं आहे. त्या म्हणजे की आता स्त्री भ्रूण हत्येचा विचार जो आहे हा संपलेला नाहीये. हा जरी बरोबर आपल्याला बदललेला दिसतोय, थोडंसं बदललेलं. हा नाही म्हणजे पूर्वी फार कठीण होतं, त्यानंतर सौम्य झालं. आता आपण पाहतो की आत्ताची गोष्ट म्हणजे मागच्या आठवड्यात श्रीगोंदामध्ये अगदी ढोल ताशांनी मुलीच्या जन्माचं स्वागत केलं. ते पेपरमध्ये बातमीही आपण वाचली. म्हणजे असं वातावरण सकारात्मक होते, तरी पण मनामध्ये मुलगी नको ही भावना अशी पूर्ण पुसली गेलेली नाहीये. तर त्यासाठी मला शेवटपर्यंत काम करायचंय. आणि मी आत्ताच म्हणल्याप्रमाणे की प्रत्येक व्यक्तीने राजयोगा मेडिटेशनचा जीवन पद्धतीचा अभ्यास केला पाहिजे. त्यापासून एक पण माणूस वंचित राहू नये अशी पण माझी इच्छा आहे की मी जास्तीत जास्त व्यक्तींना त्याच्यामध्ये कशी सामावून घेईल आणि परमेश्वराचं एक दूत बनून कसं मी एक बोट लावेल त्या सेवेसाठी, त्यासाठी पण मला आयुष्यभर काम करायचं आहे. सुधाताई, तुम्ही नेत्रदानासाठी पण खूप काम करता. तुमच्याकडे अनेकांनी नेत्ररोपण पण करून घेतलेलं आहे. तुम्ही स्वतः पण नक्कीच केलेलं असणार. तुमच्या साहित्यामध्ये हा सामाजिक विचार नेहमी डोकावताना दिसतो. अनेक पुस्तकं तुम्ही लिहिलेली आहेत. या कार्यक्रमाची सांगता आपण एका तुमच्या कवितेने करूयात. आणि त्याच्या आधी खरं म्हणजे आणखीन काही वर्षांनी नासाच्या वतीने जेव्हा मंगळावर यान पाठवलं जाईल तेव्हा जी नावं जगभरातून फार महत्त्वाचं योगदान ज्यांचं आहे या पृथ्वीच्या भला करण्यामध्ये, त्याच्यामध्ये एक नाव असेल नगरचं, ते म्हणजे डॉक्टर सुधा कांकरिया. तर त्यासाठी पण आम्ही शुभेच्छा देतो. त्या दिवसाची वाट बघतोय. आणि आता समारोप करूयात तुमच्या एका आवडत्या कवितेने. विषय निघाला नेत्रदानाचाच, मग त्यावरची कविता मी आपल्यासमोर मांडते. 2 श्वासातले अंतर जन्म मरणाचा हा फेरा. 2 श्वासातले अंतर जन्म मरणाचा हा फेरा. थांबले श्वास संपले जीवन. थांबले श्वास संपले जीवन. मृत्यूचा हा सोहळा आनंदमय करूया. मरणाचा हा सोहळा अमृतमय करूया. संकल्प करूया आजच मरणोत्तर नेत्रदान करूया. मरणोत्तर नेत्रदान करूया. सुधाताई, खूप धन्यवाद. आणि अशाच गप्पा आपण नेहमीच आपल्या श्रोत्यांसाठी कधी ना कधी कुठल्या तरी निमित्ताने करत राहूयात. स्नेहालय आणि रेडिओ नगरच्या वतीने तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आपले पण खूप खूप आभार भूषणबाई आणि स्नेहालय परिवार यांचे खूप खूप आभार. आणि सर्व नगरकरांचे पण खूप आभार की सर्व नगरकरांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे. एक नगरची लेक आहे आणि लेकीला आपण सांभाळून घेतलेलं आहे. धन्यवाद. थँक्यू. संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली कविमनाच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सुधा कांकरिया यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी.
या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. मंडळी, दर रविवारी रात्री 8 वाजता ऐकायला विसरू नका संचित अहमदनगरचं.